मूर्तिजापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलीस प्रशासनाचा सुस्त कारभार, नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण। मूर्तिजापूर शहरात तसेच आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरांचा अड्डा बनलाय। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर चोरट्यांकडून महागड्या कंपनीचे मोबाईल चोरीची तक्रार करण्याकरता नागरिक गेले असता पोलीस प्रशासनाकडून चोरीचा रिपोर्ट न घेता सिम गाळ झाल्याची तक्रार पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते। चोरीची तक्रार न घेण्यामागचा पोलीस प्रशासनाचा हेतू काय असा आरोप चोरीस गेलेल्या मोबाईल तक्रारकर यांचे नाव न टाकण्याच्या अटीवर ही माहिती प्रसार माध्यमांना दिली। यामागचे चोरट्यांकडून केल्यानंतर नागरी वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत। दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी अशाच प्रकारची घटना सोन्याची पोत चोरताना प्रवाशांनी चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। शहर पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन कोणतीच कारवाई न करता सोडून देण्यामागचा पोलिसांचा मुख्य उद्देश काय, हा विषय जनमानसात नागरिकांमध्ये चर्चेचा ठरत आहे। बस स्टँड परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना म्हणजे भाजपाचे उपाध्यक्ष राम मोहनलाल जोशी यांच्या आई पुष्पा मोहनलाल जोशी यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चेन चोरीला गेली। या दागिन्यांची अंदाजे किंमत 1.5 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। भर गर्दीत चोरट्यानं ही चोरी केली आणि तो बिनधास्त पसार झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी।